नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मी उभा आहे आता अयोध्यातील रामनगरीमध्ये। तर चला तर मग तुम्हाला अयोध्यातील रामनगरीमधील एक ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे। तर चला तर करूयात सुरुवात अयोध्या दर्शनास। मंडळी, मी अशा ठिकाणी पोहोचलोय अयोध्यातील रामनगरीमध्ये एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलोय, म्हणजेच हनुमानगडी। चला तर माझ्यासोबत मी तुम्हाला दर्शन करवतो। हे ते मंदिर आहे तिकडं। आपल्याला इकडून आपल्याला जायचं आहे आतमध्ये। मंदिरपर्यंत पोहोचण्यासाठी या 70 ते 80 पायऱ्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात। ही हनुमानजीची मूर्ती आहे आतमध्ये। पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे, म्हणजेच हनुमानगडी। दर्शनासाठी लाईन लागली। माझं दर्शन झाले आणि दर्शन झालेले समोर हनुमानजीची मूर्ती आहे आतमध्ये। माझं दर्शन झालंय। तर आता गर्दी बघू शकताय, आता गर्दी वाढली आहे। दुपारी ऊन असल्यामुळं दुपारी गर्दी नाही आहे। तर आता ऊन नाही आहे, त्यामुळं आता गर्दी वाढत चालली आहे। आतमध्ये हनुमानजीची मूर्ती खूप आकर्षक आहे।
जर तुम्ही अयोध्यात येणार असाल तर हनुमानगडीला नक्की भेट द्या. इथल्या शांततेत आणि श्रद्धेत एवढी ऊर्जा आहे, तर इथं आल्यावर तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल. आणि राम मंदिर हनुमानगडी आणि सरयू जे आहे इथले पवित्र स्थळं, तर ते रेल्वे स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावरच आहेत. हे सगळे म्हणजे जास्तीत जास्त 2 किलोमीटर अंतरावर आहेत रेल्वे स्टेशनपासून. तर मी मंदिरात जाताना हे लाडू म्हणजे अयोध्या नगरीमधील प्रसिद्ध असे हे लाडू आहेत, तर हे मी जाताना घेतलेले आहेत. हा प्रसाद मी घेतला आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस असलेले हे प्रसादाचे शॉप, इकडं हे फुलं विकायलेले आहेत. सकाळी जेव्हा आलो मी इथं रेल्वे स्टेशनवर जेव्हा उतरलो, तेव्हा ऑटोमॅटिक जी ऊर्जा आली तर मी ती शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशी ऊर्जा आहे इथं अयोध्या नगरीमध्ये. तर तुम्ही नक्की अयोध्या नगरीत एकदा तरी या. मी पहिल्यांदाच हे मंदिराच्या बाहेर असे हे दुकान आहेत खरेदीसाठी. इकडं प्रसादाचे भरपूर आयटम आहेत. इकडं मूर्ती आहेत विकायला, किचन आहेत, राम मंदिर असलेलं किचन, प्रभू श्रीरामांचं असलेलं किचन, हनुमानांची मूर्ती, इकडं पितळी आहेत, गदा आहेत मोठे मोठे हनुमानजीच्या. हे लोकल ट्रान्सपोर्ट आहे इकडचं. त्यामध्ये लोकल ट्रान्सपोर्टनं मी आता चाललो आहे, शरयू घाटकडं चाललो आहे. तर बघूयात शरयू घाटकडं आरती जी आहे. शरयू घाट म्हणजे सरयू नदी आहे, तिथं गंगा आरती असते. तर बघूयात आपल्याला ती गंगा आरती मिळते का. तर आता वाजले आरती बघायला मिळते का नाही की बघूयात. जर आज जर नाही भेटले तर उद्या तुम्हाला शरयू नदीवर तुम्हाला ती आरती मी दाखवतो उद्या. तर हे प्रायव्हेट नाही, तर हे गव्हर्नमेंट आहेत. हे अशा आहेत गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत. शरयू घाट जे आहे तर इथं त्याला नया घाट असं म्हणतात. तर तुम्ही येणार असाल तर नया घाट असं सांगा. तर ह्याला प्रति तिकीट आहे 20 रुपये तिकीट आहे प्रति सवारी. इथं येऊन मला खूप आनंद झाला आहे. एक वेगळीच ऊर्जा आली आहे माझ्यामध्ये. जे भक्तिमय वातावरण मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नाही, आज पहिल्यांदा अनुभवतो मी हे भक्तिमय वातावरण. पूर्ण अयोध्या नगरीमध्ये वातावरण आहे असंच. तर मी पोचलो आता अयोध्यातील सरयू घाट येथे. तर बघूयात आता इथं आरती आपल्याला मिळते का नाही. इथे आरती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला होते.
पानी चल रहा है। जय श्री राम बोलते रहिए, सभी भक्तगण प्रसाद लेते रहिए। रुक जाइए माता जी। जय श्री राम। सभी भक्त आज आपलं दर्शन दोन्ही पवित्र ठिकाणचं दर्शन झालं आहे. एक म्हणजे हनुमानगडी आणि दुसरं म्हणजे शरयू घाट. हे दोन्ही ठिकाणाचं आपलं दर्शन झालं आहे. आणि मेन म्हणजे शरयू घाटवरची आरती आपल्याला मिळते का नाही मला वाटत होतं, पण इथं गेल्यावर मला आरती मिळाली. राम मंदिराकडे गेलो होतो. मंदिर 9 वाजेपर्यंतच उघडं असते, त्यानंतर बंद असते. त्यामुळं मला आता वाजलेत 8. तर आता मी दर्शनासाठी उद्या निघणार आहे इथून. तर दर्शनासाठी उद्या निघणार आहे मी. सकाळी किंवा दुपारी तर जाणार नाही, कारण ऊन खूप आहे. तर 4 किंवा 5 वाजता मी इथून निघणार आहे दर्शनासाठी. तर उद्याचा तर ह्या ब्लॉगनंतरचा ब्लॉग बघायला विसरू नका. तुम्हाला श्रीराम मंदिराची पूर्ण माहिती आणि श्रीराम जन्मभूमीची पूर्ण माहिती आणि श्रीराम मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहायला विसरू नका याच्यानंतरचा ब्लॉग. त्या दिवसानंतर मी हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. आता व्हेज थाळी मागवली आहे. तो हॉटेल आहे. सकाळपासून जेवण केलं नाही, म्हणजे कालपासूनच नाही, प्रवासात पण काल जेवण केलं नाही आणि आज पण. आणि ट्रेनमध्ये सकाळी तर काय ते ब्रेकफास्ट होता. आपलं पोट खराब झालं आहे. मला माहिती होतं ट्रेनमधलं काय चांगलं भेटत नाही. तर ते फक्त त्यांचं डेकोरेशन असतं, दिसायला चांगलं वाटतं. पण ते सकाळी ती पुरी भाजी होती, पोट बिघडलं त्या पुरी भाजी खाऊन. तर आता सुंदरपैकी जेवण करतो. 2 दिवसानंतर जेवण करायला लागलं. जेवण करतो आणि जाऊन आराम करतो. आणि उद्या श्रीराम मंदिरला आपल्याला जायचं आहे. उद्या सकाळी किंवा 5 वाजता जायचं आहे. आपलं जेवण आलं आहे. रोटी, मिक्स डाळ, ही भाजी कशाची आहे? ही एक भाजी आहे, बटाट्याची एक भाजी आहे, बटाट्याची आमटी, बटाट्याची भाजी. आणि हे कढी आहे वाटतं, कढी. चला करतो जेवण, आता भूक लागली.